गुड मॉर्निंग स्टुडंट. पुणे विद्यापीठाचं जे परीक्षा चालू आहे तर त्या परीक्षेमध्ये सेमिस्टर 6 टी.वाय बी.कॉम ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर सेकंड सेमिस्टर 6 तर त्यासाठी जो आपल्याला सॅम्पल क्वेश्चन बँक दिलेली आहे तर त्या क्वेश्चन बँकनुसार मी काही शॉर्ट नोट किंवा जे क्वेश्चन्स आहेत तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याचप्रमाणे 2 टॉपिकचे एमसीक्यू शेअर करणार आहे. बाकीच्या उर्वरित 2 टॉपिकचे एमसीक्यू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. शॉर्ट नोट मी एक्सप्लेन करणार नाहीये, तुम्हाला फक्त पाहण्यासाठी म्हणून शॉर्ट नोट या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही सेल्फ स्टडी करायचा आहे शॉर्ट नोटचा. बघा शॉर्ट नोट जे आहे सॅम्पल क्वेश्चन बँक आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅटच्या व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकते. तिथून तुम्हाला फॉर्मॅट आणि जी सॅम्पल क्वेश्चन बँक आलेली आहे ती बघता येईल. सर्व विषयांची सॅम्पल क्वेश्चन बँक FY ते TY पर्यंतची ती एकत्र आहे, परंतु मी TY साठीचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. तर ही जी तुम्हाला क्वेश्चन बँक आलेली आहे तर त्यानुसार ब्रांच अकाउंट तर ब्रांच अकाउंटवर क्वेश्चन विचारलेला आहे आणि टाइप्स ऑफ ब्रांचेसवर व्हॉट इज ब्रांच अकाउंट अँड टाइप्स ऑफ ब्रांचेस. तर मी डेफिनेशन आणि नीड हे दोन्ही पॉईंट यामध्ये घेतलेले आहेत. तर तुम्ही रीड करून त्या शॉर्ट नोटचा अभ्यास करायचा आहे. तुमच्या फॉर्मॅटमध्ये शॉर्ट नोट येणार आहे तुम्हाला. तर ही शॉर्ट नोट जी आहे पहिली आपण पाहतोय ती ब्रांच अकाउंटवरची आहे. तर ब्रांच अकाउंट म्हणजे काय, त्याची नीड गरज आणि टाइप्स ऑफ ब्रांचेस. या ज्या नोट्स आहेत ह्या मी निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत. टाइप्स ऑफ ब्रांचेस मध्ये ब्रांचेसचे जे प्रकार आहेत ते इथे होम ब्रांचेस आणि फॉरेन ब्रांचेस असे 2 मेन प्रकार आहेत आणि होम ब्रांचेस मध्ये डिपेंडंट ब्रांच आणि इंडिपेंडंट ब्रांचेस. त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. इंडिपेंडंट ब्रांचेस आणि सेकंड फॉरेन ब्रांचेस. ही पहिली शॉर्ट नोट आपल्या फॉर्मॅटनुसार म्हणजे सॅम्पल क्वेश्चन बँक जी आलेली आहे त्यानुसार ब्रांच अकाउंट साठी तयार केलेली आहे नोट्स. टाइप्स ऑफ ब्रांचेस, डिपेंडंट ब्रांचेस, इंडिपेंडंट ब्रांचेस आणि फॉरेन ब्रांचेस. त्यानंतर सेकंड नोट जी आहे ती आहे रेशो अनालिसिसवर. रेशो अनालिसिसचं मिनिंग आणि टाइप्स ऑफ रेशोज वर क्वेश्चन आहे. तर रेशो अनालिसिसचं मिनिंग इथे एक्सप्लेन केलेलं आहे आणि टाइप्स ऑफ रेशोज या ठिकाणी आहेत. 4 टाइप्स आहेत मेनली आणि त्यात परत मग सब टाइप पडतात. त्यामध्ये आहे लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशो मध्ये कोणते कोणते रेशो इन्क्लूड होतात ते त्यात दिलेलं आहे. बघा करंट रेशो आहे, त्यानंतर क्विक रेशो, त्यालाच आपण ऍसिड टेस्ट रेशो किंवा लिक्विड रेशो असे देखील म्हणतो. त्यानंतर सेकंड कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो. कॅपिटल स्ट्रक्चर और लिव्हरेज रेशो मध्ये जे इन्क्लूड होतात त्यांची नावे पुढे दिलेली आहे. डेट टू इक्विटी रेशो और डेप्ट ऍसेट. त्यानंतर सेकंड आहे कव्हरेज रेशो. त्यानंतर थर्ड आहे प्रॉफिटॅबिलिटी रेशो. त्यामध्ये प्रॉफिट मार्जिन म्हणजे ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो हे इन्क्लूड होतात. त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल, रिटर्न ऑन शेअर होल्डर्स इक्विटी. त्यानंतर आहे ऍक्टिव्हिटी और टर्नओव्हर और इफिशियन्सी रेशोज. त्यामध्ये इन्व्हेंटरी किंवा स्टॉक टर्नओव्हर, डेटर्स टर्नओव्हर, क्रेडिटर्स टर्नओव्हर आणि टोटल ऍसेट टर्नओव्हर यांचा समावेश होतो. या पद्धतीने 4 टाइप्स आहेत रेशोजचे. सेकंड नोट जी आहे ती रेशो अनालिसिसवर आहे. टाइप्स ऑफ रेशोज. थर्ड आहे फॉरेन्सिक अकाउंटिंगवर. हा पॉइंट आपल्याला नवीन आहे आणि शिवाय हा थिअरीसाठी आहे फॉरेन्सिक अकाउंटचा.
त्यामुळे यावर जो क्वेश्चन आहे तो येण्याची शक्यता जास्त आहे. तर फॉरेन्सिक अकाउंटिंग वरची शॉर्ट नोट आहे. फॉरेन्सिक अकाउंटची जी शॉर्ट नोट आहे ती मी प्रशांत पब्लिकेशनच्या पुस्तकामधून घेतलेली आहे. यात मिनिंग डेफिनेशन आहे फॉरेन्सिक अकाउंटचं. तुम्ही शॉर्ट करून लिहायचंय. फक्त एक डेफिनेशन घेतली तरी चालेल. यामध्ये अनेक आहेत. थोडंसं मिनिंग त्यानंतर एक डेफिनेशन घ्या. तुम्हाला क्वेश्चन किती मार्क्सला आहे त्यानुसार असतं. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पहा. त्यामध्ये शॉर्ट नोट किती मार्क्सला आहेत ते दिलेले आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आहेत फॉरेन्सिक अकाउंटिंगचे आणि टाइप्स ऑफ फॉरेन्सिक अकाउंटिंग आहेत. एखाद्या वेळी फक्त टाइप्स ऑफ फॉरेन्सिक अकाउंटिंग असं देखील विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर हा पण पॉइंट नवीन आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावर पण जी शॉर्ट नोट आहे ती येण्याची दाट शक्यता आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवर. त्यामुळे ही देखील शॉर्ट नोट महत्वाची आहे. यामध्ये मी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं मीनिंग, त्यानंतर स्कोप मीनिंग मध्येच डेफिनेशन पण घेतलेली आहे. त्यानंतर स्कोप आणि बेनिफिट्स हे 3 पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. तर याप्रमाणे आपल्याला जे शॉर्ट नोट विचारले जाणार आहेत त्याचा जो फॉर्मॅट दिलेला आहे म्हणजे सॅम्पल दिलेलं आहे क्वेश्चन बँकचं, तर त्यामध्ये फक्त जे महत्वाचे वाटलेत मला त्यानुसार मी इथे तयार केलेले आहे व्हिडिओ. तसं तुम्हाला तो फॉर्मॅट जो आहे आणि सॅम्पल क्वेश्चन बँक त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या टाकत आहे. बघा, पहिली आपण ब्रांच अकाउंट वर शॉर्ट नोट बघितली. टाइप्स ऑफ ब्रांचेस, त्यानंतर रेशो अनालिसिस वर टाइप्स ऑफ रेशोज, फॉरेन्सिक अकाउंटिंग यावर दाट शक्यता आहे शॉर्ट नोटची आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR वर पण दाट शक्यता आहे शॉर्ट नोट येण्याची, कारण की हे टॉपिक नवीन आहेत. आता 2 चॅप्टरचे मी MCQ काढलेले आहेत. ते म्हणजे एक चॅप्टर आहे ब्रांच अकाउंटिंग आणि दुसरा आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग. इतर 2 टॉपिकचे जे MCQ आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. MCQ बघा, MCQ ब्रांच अकाउंट आणि फॉरेन्सिक अकाउंट वरचे आहेत. प्रत्येक क्वेश्चनच्या खाली त्याचा आन्सर बोल्ड करून दिलेला आहे. ब्रांच अकाउंटचे 9 MCQ आहेत. साधारणपणे MCQ तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असतात. तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित समजला तर तुम्ही MCQ पण व्यवस्थित सोडवू शकतात. त्याची उत्तरं लगेचच देऊ शकतात. आणि आणखी एक सूचना आहे की ब्रांच अकाउंट हे जे आपले लेक्चरची सिरीज आहे तर त्यामधले तुम्ही जास्तीत जास्त भर स्टॉक अँड डेटर्स मेथडवर द्या, कारण की क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्टॉक अँड डेटर्स विचारलेली आहे. म्हणून मी व्हिडिओ देखील स्टॉक अँड डेटर्स मेथडचेच जास्त केलेले आहेत. डेटर्स मेथडचे केवळ 3 व्हिडिओ आहेत आणि त्यातल्या एका व्हिडिओच्या प्रॉब्लेम मध्ये जी करेक्शन आहे तिथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे टोटल करताना स्टॉक अकाउंटची, तर तिचं करेक्शन मी करेक्शन बॉक्स मध्ये टाकलेले आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स पण पाहत जा. त्यामध्ये करेक्शन एकच व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे तेवढा फक्त आणि तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेला आहे, कारण की व्हिडिओ रिवाइज करायला आता वेळ नाहीये त्यामुळे मी तो तिथे टाकलेला आहे. ब्रांच अकाउंटचे MCQ आहे ते. त्यानंतर फॉरेन्सिक अकाउंट वरचे MCQ तुम्हाला नवीन आहे, जज करायला अवघड जाईल क्वेश्चन, म्हणून हे नीट पाहून घ्या. याची जे आन्सर आहेत हे बोल्ड केलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर हा बोल्ड केलेला आहे आणि हे क्वेश्चन्स जे आहेत ते मी प्रशांत पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मधून घेतले.
याप्रमाणे फॉरेन्सिक अकाउंटचे MCQ आहेत. 2 टॉपिकचे MCQ आणि सर्व टॉपिकच्या शॉर्ट नोट ज्या क्वेश्चन बँकमध्ये आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. उर्वरित MCQ जे आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते. 2 टॉपिक आपले राहिलेले आहेत, रेशो अनालिसिस आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक यू.